बंदी घातली पाहिजे, ताबडतोब त्याचा धंदा बंद केला पाहिजे. अनेक आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं अनेक पुढाऱ्यांनी जी महाविद्यालय काढली आर्ट सायन्स कॉमर्स ही फक्त आज सगळे खाजगी क्लासेसला चालवायला दिली त्यांनी. मग त्याच्यामध्ये हिशेदारी करायची त्या उत्पन्नातून, अतिशय वाईट प्रकार आहे. म्हणून ज्यांना या महाविद्यालयाच्या मान्यता देऊन ज्यांनी खाजगी क्लासेस चालवायला दिलेल्या आहेत ना, त्याची मान्यता तात्काळ रद्द करण्याची माझी मागणी आहे. मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार आहे. आणि खाजगी कोचिंग क्लास म्हणून 2-2, 3-3 लाख रुपये फी देऊन तुम्ही आज लूट करता मुलांची. मुळात आता राज्य सरकारनं पुढाकार घेऊन या नीटच्या बद्दलच पुन्हा एकदा नीट विचार केला पाहिजे. गुणवत्ता आता कमी होत चाललेली ना, मग हे जे गैरप्रकार का वाढत चालले? अनेक वेळा जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा संधी मिळत नाही. त्यांच्या वडिलांकडे 2 लाख रुपये द्यायला फी नाही. कोचिंग क्लासचा एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. मग आम्ही एवढा खर्च महाविद्यालय अनुदानावर खर्च करतो, अनुदान विद्यालयावर खर्च करतो, मग या शिक्षकांची काय जबाबदारी आहे? अनुदानीचं एवढं प्रचंड आम्ही 7वा वेतन 7वा वेतन लावा आमची मागणी आहे. ओल्ड पेन्शन स्कीम लावा म्हणून मागणी करतो आम्ही. मग मागणी करताना आपल्यावर जे उत्तरदायित्व आहे, मग आमच्याकडली मुलं का कोचिंगला जातात? आम्ही दर्जा जर वाढवला तर कोचिंग राज्य आपोआप बंद पडतील ना. सगळ्या महाविद्यालयामध्ये मला वाटतं विद्यालयामध्ये जिथं ज्युनियर कॉलेज आहेत नीटचे क्लासेस सुरू करण्याबद्दलचं आता सरकारनं कंपल्शन केलं पाहिजे. हे जर केलं हे सगळं धंदा बंद होऊन जाईल. आज कोचिंग क्लास 4,000-5,000 मुलं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे मग आम्ही महाविद्यालय काय करतो? मग शिक्षणाचा खर्च एवढा राज्य सरकार करतोय का बाजूला? मग आम्ही येतात आमचा पैसे. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज. आता दररोज फक्त बातमी नाही तर बातमीच्या माग काय दडलंय, बातमीचं सखोल विश्लेषण, बातमीच्या गर्भात जाऊन बातमीच्या पोटात जाऊन शोधून काढणार, बातमीच्या मागे काय दडलंय सत्य तेच तुमच्या समोर घेऊन येणार रत्नाकर न्यूज. ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या अनेक उपक्रमांना सहकार्य केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे, लाईक केलेलं आहे, कमेंट्स केलेल्या आहेत, या सर्वांचा आदर ठेवून आमच्या चॅनलला आता 50,000 सबस्क्रायबरपर्यंत आपण जात आहोत. आणि हे सगळं आपल्यामुळे शक्य झालंय मित्रांनो. आणि म्हणूनच जसा आशीर्वाद तुम्ही सकाळच्या भोंग्याला दिला, जसा आशीर्वाद तुम्ही माझी गाडी माझा नेताला दिला, अशा अनेक उपक्रम आपण राबवत असतो रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आता आम्ही सुरू करीत आहोत रत्नाकर न्यूज. मित्रांनो, अर्थातच माझं नाव रत्नाकर औसेकर असल्यामुळं रत्नाकर औसेकरच्या भोवतीच हे सगळे उपक्रम फिरतात. कारण आपला एक रत्नाकर औसेकर पॉडकास्ट स्टुडिओ, रत्नाकर औसेकर न्यूज स्टुडिओ, रत्नाकर औसेकर यूट्यूब स्टुडिओ, रत्नाकर औसेकर सोशल मीडिया स्टुडिओ लवकरच आपण एका नवीन रूपात आपल्या समोर यांना आणणार आहोत. तर मित्रांनो, आपण त्याची वाट पाहूया. पण आता आपण आजचा विषय आपण घेऊया नीट. आणि आता ह्या नीट प्रकरणामध्ये अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या सरकारला घरचा आहेर केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे शासनाचं अपयश आहे. नीटचा पेपर फुटणे हे मग केंद्र शासन आहे का महाराष्ट्र शासन आहे, या सर्वांचं मिळून असलेलं हे अपयश आहे. आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी तर एवढं सुद्धा सांगितलेलं आहे की हे नीटचे क्लासेस पूर्णपणे बंद करून टाका. नीटचे क्लासेस जर घ्यायचे तर महाविद्यालयात त्या कॉलेजमध्ये अनिवार्य करा. कारण ज्यावेळेस आपण 7वा आयोग या प्राध्यापकांना आपण देतो, या प्राध्यापकांना लाखाच्या घरात आपण पगारी देतो, आणि पुन्हा बाहेर हा नीटचा बाजार चालू आहे, नीटचा पेपर फुटी चालू आहे, आणि याला जबाबदार त्यांनी धरलेला आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी. ते फक्त क्लासेसला, कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून होत असलेला हा सगळा खेळ आहे. 23 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलेला हा खेळ, यात सापडलेले हे
म्हणजे खरं म्हणजे ज्याचं नाव प्रल्हाद आहे पण वागणं जिल्हाद आहे म्हणजेच हा PV कुलकर्णी प्राध्यापक. लातूरच्या नामांकित कॉलेजचा तो प्राध्यापक. पण मित्रांनो, रिटायर झाला, पैशाची हाव सुटली. खरं तर 30-30 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर या लोकांना लाज वाटायला पाहिजे की हा देशद्रोह आहे. मी तर म्हणतो यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करा. कारण यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रातून 5 आरोपींना अटक करण्यात आली, ज्यामध्ये आहे नाशिकचा शिवम खैरनार, पुण्याची मनीषा वाघमारे, पुण्याचे प्राध्यापक मनीषा मांढरे आणि पुण्याचा डॉक्टर धनंजय लोखंडे आणि लातूरचा प्राध्यापक PV कुलकर्णी. या 5 जणांना अटक झालेली आहे. आता ह्या अटकेतून कुलकर्णी बाहेर काय काढतो, मनीषा वाघमारे काय सांगते, शिवम खैरनार काय सांगतो, प्राध्यापक मनीषा मांढरे काय सांगते, किंवा डॉक्टर धनंजय लोखंडे काय सांगतो. जर कुलकर्णींनी लातूरच्या नामांकित क्लासचं नाव घेतलं, आता जर सगळं जगजाहीरच नाव झालेलं आहे की RCCचे प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांचं नाव एक दिवस चर्चेत राहिले लातूरच्या, महाराष्ट्राच्या क्लोसिंग क्लासेसच्या क्षेत्रामध्ये, की त्यांच्यावर CBIची रेड पडली, CBIची धाड पडली, ज्यामध्ये अनेक गोष्टी 8-8 तास त्यांची चौकशी झाली. पण त्या चौकशीतून बाहेर काय आलं हे आजपर्यंत बाहेर आलेलं नाही आहे. पण असं सांगण्यात येतं की अजूनही एक टीम लातूरमध्येच आहे, लातूरमध्येच त्याचा पूर्ण सर्वे चालू आहे, लातूरमध्येच त्याच्यावरचा अभ्यास चालू आहे. आणि आता पुढे काय काय होतं, जर चुकून असं होऊ नये, जर झालंच की प्राध्यापक मोठेगावकरांचं नाव जर आलं, तर मात्र लातूरची ही शैक्षणिक इंडस्ट्रीज त्याला फार मोठा धक्का बसणार आहे. 500 कोटीची उलाढाल आहे या इंडस्ट्रीची, ज्यामध्ये अनेकांनी कर्ज काढून काढून हॉस्टेल्स उभारलेले आहेत, ज्यामध्ये अनेकांच्या खानावळी चालतात. साध्या चहाच्या टपरीपासून, ऑटो रिक्षापासून, घरे किरायाने देणाऱ्या व्यक्तींपासून, हॉस्टेल निर्माण करणाऱ्या व्यक्तीपासून सर्वजण आता एका चिंतेत आहेत की यामध्ये होतंय काय. कारण लातूरच्या MIDCचा खेळखंडोबा या सगळ्या राजकारण्यांनी केला, लातूरच्या मार्केट कमिटीचा खेळखंडोबा होतोय, आणि आता लातूरची एकमेव राहिलेली इंडस्ट्रीज आणि ती म्हणजे शैक्षणिक इंडस्ट्रीज, म्हणजे शिक्षणाची पंढरी पुण्यानंतर लातूर. या लातूरला, या शिक्षण पंढरीला काळीमा फासण्याचं काम या PV कुलकर्णी, नाव प्रल्हाद वागणं जिल्हाद. कुलकर्णी या नावाला शोभणारं कार्य नाहीये ते. खरं तर मी तर म्हणतो शिक्षण क्षेत्रातला हा अनाजी पंथ आहे, आणि अनाजी पंथानं अशी गद्दारी केली कुणाची, या शिक्षण राजाची, म्हणजे या शिक्षण पंढरीची, या शिक्षण क्षेत्राची, की ज्यानं अख्खं कुलकर्ण्याचं नाव, लातूर पॅटर्नचं नाव, आणि ज्या लातूरला डॉक्टर JM वाघमारे, प्राध्यापक अनिरुद्ध जाधव, डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी जो लातूर शैक्षणिक पॅटर्न, शाहू पॅटर्न निर्माण केला, या लातूरचा गवगवा पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रात निर्माण झाला, त्याला काळीमा फासण्याचं काम या प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णीने केलेलं आहे. मित्रांनो, हे कुलकर्णी रिटायर आहेत. खरं तर त्या शैक्षणिक संस्थेचे एकदा रिटायर झाला की मग त्या संस्थेचा त्यांचा काही संबंध उरत नाही. मग त्यांनी बाहेर चोऱ्या कराव्या, डाके घालावे, पेपर विकावे का पेपर सेट करावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या कुलकर्णीनं पुण्यामध्ये बसून पेपर सेटिंग केली. त्यामध्ये ब्युटिशियन्स असलेल्या मनीषा वाघमारे, नीट पेपर वितरणात त्यांचा अत्यंत महत्वाचा सहभाग आहे. त्यामध्ये अजून एक नाव आलेले प्राध्यापक मनीषा मांढरे, ज्यांना काल अरेस्ट झालेली आहे, बॉटनी पेपर सेटर आहेत. आरोप आहे प्रश्नपत्रिका फोडली, आणि त्यांना दिल्लीतून CBIने अटक केलेली. मित्रांनो, त्यानंतर आहेत डॉक्टर धनंजय लोखंडे, मूळ नगरचा, नीट पेपर वितरणामध्ये सहभाग असल्याचा त्याचा दावा आहे.
हे कुलकर्णी असतील, लोखंडे असतील, मांढरे असतील, वाघमारे असतील. मित्रांनो, या सगळ्यांना नीट ची ही चटक लागलेली आहे की नीट पेपरचं सेटिंग करणे, करोडपती विद्यार्थी निर्माण करणे, ज्यांची ऐपत आहे. आता गोरगरीब माझ्या ग्रामीण भागातला मराठवाड्यातला शेतकऱ्याचा मुलगा त्यांना कुठून देणार आहे 10-20 लाख रुपये? मग ते शोधणार माल कुणाजवळ आहे. असे विद्यार्थी हेरण्याचं काम ह्या ब्युटिशियन मनीषा वाघमारेचं होतं. त्यांना साथ PV कुलकर्णी आणि आपल्या प्राध्यापक मनीषा मांढरे या बॉटनीचा पेपर, म्हणजे यांची साखळी आहे. असं सांगितलं जातं की जर कुलकर्णीने तोंड उघडलं तर कुणाकुणाचे ढाबे दणानतील. कुलकर्णीनं तोंड उघडलं, अजून कोणत्या कोणत्या क्लासेस, आता बरेच नाशिक, नांदेड अशा अनेक गावातून आता बातम्या यायला लागलेल्या आहेत की ज्या ठिकाणी तिथं सुद्धा सेटिंग झालेली आहे. मग अशा किती क्लासेस, महाराष्ट्रातले किती क्लासेस यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील हे सांगणं आता मुश्किल झालेलं आहे. पण एक गोष्ट नक्कीच मी सांगतो, लातूरचं असल्यामुळं नक्कीच आम्हाला ह्या लातूर पॅटर्नवर गर्व आहे, अभिमान आहे. पण एखादा PV कुलकर्णीमुळं अख्खं लातूर पॅटर्न बदनाम होत आहे. इथले बरेचसे प्राध्यापक सांगतात की एकाची चुकीची शिक्षा संपूर्ण पॅटर्नला देऊ नका. आम्ही आता पुन्हा सिद्ध करू की लातूर पॅटर्न ह्या लातूर पॅटर्नच आहे आणि लातूर पॅटर्न मध्ये घडणारा विद्यार्थी हे 52 कशी सोन आहे हे इथले क्लासवाले, मग ज्यामध्ये आमचे शिवराज मोठेगावकर सुद्धा असतील, ज्यामध्ये आमचे इतर सर्व क्लासवाले मित्र असतील, हे सर्वजण सांगतायत की आता आम्ही सिद्ध करून टाकू. आता जी 21 जूनला नीटची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आम्ही पुन्हा सिद्ध करू की लातूर हे 52 कशी सोन आहे. पण मित्रांनो, फक्त आता परमेश्वर चरणी, पांडुरंगा चरणी, विठ्ठला चरणी एवढीच एक अपेक्षा आहे की यामध्ये कोणाचं नाव येऊ नये. कारण अजून बरंच सगळं बाहेर यायचंय. आणि जर PV कुलकर्णींनी कुणाचं नाव घेतलंच की मी यांना पेपर विकला, आता कुलकर्णीने पेपर कुणाकुणाला विकला, कुलकर्णीनं गद्दारी कुणाकुणाशी केली, कुणाकुणाला पेपर विकला आणि त्यांनी 23 लाख विद्यार्थ्यांच्या विश्वासावर घाला घालण्याचं काम या प्रल्हाद नावाच्या जल्लादनं केलेलं आहे. मित्रांनो, प्रत्यंत आता सुन्न करणारी बातमी म्हणजे 3 विद्यार्थ्यांनी जवळपास आत्महत्या केलेल्या. अजून किती आत्महत्या करायच्यात? याला जबाबदार कोण आहे? मग शासनाला असेल, CBIला असेल, सरकारला असेल, पोलीस डिपार्टमेंटला असेल. फक्त त्यांना एवढंच सांगणं आहे की बड्या माशांना वाचवण्यासाठी छोट्या माशांचा बळी घेऊन. कारण बडे मासे पैशाच्या जीवावर काही करू शकतात, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. सांगितलं जातं की अनेक वेळा सेटिंग होते, अनेक वेळा सगळं काय पुन्हा तेळेमेळी गुपचूप, ह्यांना पुढे काही शिक्षा होत नाही, यावर चौकशी होत नाही, काय नाही. अनेक प्रकरण हे पुन्हा थंड बस्त्यात जातात. आणि म्हणून मी तुम्हाला संदर्भ दिलेला आहे. धाराशिव आपले अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जे सांगितलेलं आहे की हे नीटचा बाजारच बंद झाला पाहिजे, नीटचे क्लासेसच बंद झाले पाहिजेत, की जेणेकरून हे क्लासेस फक्त चालले पाहिजेत त्या महाविद्यालयामध्ये. आणि तिथल्या शिक्षकांना तंबी दिली पाहिजे की एकानंही घरी प्रायव्हेट क्लासेस घ्यायचे नाहीत. प्रायव्हेट क्लासेस घेताल तर नोकरी गायब, अशी तंबी जर ह्या सगळ्या शिक्षकांना मिळाली. आणि जर त्यांना आता सरकार एवढ्या मोठे अनुदान देतं, अनुदान वर भर कोट्यवधी रुपयाचा निधी महाराष्ट्राचं सरकार, केंद्राचं सरकार या शिक्षण क्षेत्रावर खर्च करतं, ते सर्व धुळीस मिळून जातं. आणि यामध्ये पुन्हा बदनामी कुणाची होते? सरकारचीच होते. म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी घरचा आहेर दिलेला आहे की हे सरकारचं अपयश आहे. मित्रांनो, ही फार मोठी क्रोनॉलॉजी आहे की ज्यामध्ये खरं तर प्राध्यापक मनीषा मांढरे या 6 वर्षापासून पेपर सेटिंगचे काम करत होत्या. जवळपास 6 वर्षापासून काही विद्यार्थ्यांना त्यांनी घरी बोलवून प्रश्न
लिहून दिले अशी बातमी बाहेर आलेली आहे, ज्यामध्ये मनीषा मांढरे वाघमारे एकाच सोसायटीमध्ये रहिवासी आहेत. त्यामुळं त्यांचा कुठं संबंध आलेला आहे, मैत्री झालेली आहे, त्याच्यातून हे निर्माण झालेलं आहे. आणि ज्यामध्ये आता याचा मुख्य सूत्रधार म्हणून जो मूळ बीडचा असलेला, पुन्हा मूळ बीडचा असलेला हा प्रल्हाद कुलकर्णी, PV कुलकर्णी, प्राध्यापक कुलकर्णी, ज्याचं घर लातूरला आहे पण ते सध्या पुण्यात असतात, पुण्यात क्लासेस चालवतात. हे कुलकर्णी याची मुख्य सूत्रधार आहे. कारण ज्या विश्वासानं ही संस्था यांच्यावर पेपर सेटिंगची जबाबदारी देते, त्या विश्वासाला तडा जाऊन, म्हणून मी म्हणलेलं आहे नाव प्रल्हाद पण वागणं जल्लाद, की ज्यांनी 23 लाख विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा गळा घोटलेला आहे. मित्रांनो, आता याच्यावर पुढे काय काय होतं, याच्यात खरंच लातूरच्या क्लासचं जे नाव सध्या चर्चेत आहे की RCCचे प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याच्यातून सही सलामत बाहेर सुटतात का हे पाहावं लागेल. याच्यातून कुलकर्णी कोणाचं नाव घेतो का ते पाहावं लागेल. नांदेडचे नाव पुढे येत आहे, नाशिकचं नाव पुढे येत आहे, आणि हा जवळपास 10 राज्यामध्ये झालेला हा स्कॅन्डल आहे. तर मित्रांनो, आता पुढे काय होतं हे पाहावं लागेल. पण एक गोष्ट नक्की आहे की कुठंतरी लातूर पॅटर्नच्या विश्वासाला तडा गेलेला आहे. आता पुण्या मुंबईचे जे विद्यार्थी या ठिकाणी येऊन एक गर्वानं सांगत होते की आम्ही लातूरच्या क्लासेसमध्ये आहोत, आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. बरं, शेवटी डॉक्टर, माझा मुलगा डॉक्टर झालं पाहिजे, प्रत्येक आई वडिलाची इच्छा आहे. डॉक्टर का व्हायचं तर भरपूर पैसा कमवायचा आहे. मग तुम्ही जर अशा पद्धतीनं बोगस प्रश्नपत्रिका उपलब्ध करून, ज्या पेपर सेटिंगच्या प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही अभ्यास करून तुम्ही उद्या लाखो रुग्णांच्या जीवाशी खेळणार आहात का? मग असे मुन्नाभाई MBBS निर्माण करायचे का? म्हणूनच राधाकृष्ण विखे पाटलांनी आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहेत आणि ते विनंती करणार आहेत की हे नीट क्लासेस हे महाविद्यालयातूनच चालले पाहिजेत, प्रायव्हेटला बंदी घाला, असा धाडसी निर्णय ते मुख्यमंत्र्याला घ्यायला लावतात का? हाही प्रश्न आहे. आणि आता खरं म्हणतं क्लासेसच्या माध्यमातून जो काही हा पेपरफुटीचा बाजार सुरू झालेला आहे तो कुठंतरी रोखला जाईल का? असं सांगितलं जातं की बऱ्याच वर्षापासून चालू आहे. मग आजपर्यंत जे काही झालं, आजपर्यंतचे जे टॉपर विद्यार्थी, एकच विद्यार्थी प्रत्येक क्लासचा फोटो, एकाच विद्यार्थ्याचा फोटो सगळे क्लासवाले लावायला लागले, असे कित्येक उदाहरणं आपण बघितलेले. तो विद्यार्थी सांगतो मी या क्लासचा नाहीच आहे, तरी पण ते सांगतो की हा आमचाच विद्यार्थी आहे. म्हणजे ही जी शिक्षण क्षेत्रातली ही जी स्पर्धा आहे, क्लासेस मधली जी स्पर्धा आहे, आपण हे सुद्धा पाहिलंय की याच लातूरमध्ये एका क्लास चालकाचा खून झालेला आहे, मर्डर झालेला आहे. फक्त स्पर्धा, स्पर्धा, पैसा, पैसा आणि पैसा. मित्रांनो, अशाच नवनवीन बातम्यांच्या विश्लेषणासाठी बहादरा दररोज आपल्या भेटीला येत आहे रत्नाकर औसेकर YouTube चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज. धन्यवाद. काळजी घ्या.